बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज येते। मुंबई उच्च न्यायालयाने गुणरत्न सदावर्तेंना मोठा दणका दिलाय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेली आहे। वकिली गणवेश घालून आंदोलन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। बार काउन्सिलचं उल्लंघन केल्याचा सदावर्ते यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे सातत्यानं वकिलीचा कोट घालून आणि त्यांच्या त्या पेहरावामध्येच आंदोलनामध्ये उतरत होते आणि घोषणाबाजी करत होते आणि या सगळ्याच्या दरम्यान त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा होत होती। अखेर बार काउन्सिलने त्यांच्यावरती कारवाई केली होती आणि त्या कारवाईला स्थगिती द्यायला आता मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना जोरदार दणका दिलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची सनद 2 वर्षांसाठी रद्द केलेली आहे। गांधी ठोक मोर्चा यांच्या वतीनं मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे अभिनंदन करतो। गेल्या वर्षी सर्वात प्रथम याचिका त्यांची रद्द करण्याची मागणी मी केली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या आणि त्या अनुषंगाने आज खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय झाला। वेळोवेळी मराठा समाजाला बदनाम करण्याचे जे कटकारस्थान गुणरत्न सदावर्ते करत होते त्याचा आज खऱ्या अर्थानं संविधानाचा विजय झाला। त्यामुळे मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचं अभिनंदन व्यक्त करतो। तर गुणरत्न सदावर्तेंची वकिली जाणं हा संविधानाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली जाते। वळूयात पुढच्या बातमीकडे। टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं वाद निर्माण झालाय। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुक्ता टिळक यांच्या पुण्यातल्या कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक म्हणाले। गेल्या 50 वर्षात टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील असं सूचक वक्तव्यही कुणाल टिळक यांनी केलंय। ज्या घरात जातो माणूस त्या घरातल्या कोणाला ते द्यायला लागते। पण आजारपणामुळे मुक्ताताईंचाही एक्झिस्टन्स ज्याला म्हणतो दिसणं असणं अस्तित्व हे संपलं होतं। त्या फक्त कार्यक्रमाला सुद्धा ते संपलं होतं। त्यांचे पतिराज आणि त्यांचा मुलगा दोघांनाही त्यांच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला की त्यांचा एक्झिस्टन्स ही पॉलिटिकली सोशली कमी झाला होता। त्यामुळे म्हणजे मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट होत्या म्हणून त्या महापौरी झाल्या, मुक्ताताई चांगल्या ॲक्टिव्हिस्ट म्हणून आमदारी झाल्या, त्यांचे मिस्टरही खूप ॲक्टिव्ह, त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी। पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्झिस्टन्स कमी झाला, त्यामुळे सर्वेत ते मागे आले। आता इलेक्शन नंतर किंवा इलेक्शनच्या काळात पण आईच्या कार्याला निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही असं माझं मत आहे। कारण की आईने एवढ्या वर्ष काम केलं, प्रभाग 15 आणि कसबा मतदारसंघ हा पूर्ण जोडून ठेवलेला होता आणि तो बांधून ठेवला होता आणि पुढे जो गिरीश बापटांनी जो बांधला तो पुढे चालवला आईने। त्यामुळे मला वाटतं की ते निग्लेक्ट करणं काय बरोबर नाही। आईने जे काय कार्य केलेलं आहे त्याला थोडा तरी रिस्पेक्ट मिळायला पाहिजे असं माझं एवढं स्पष्ट मत आहे यामध्ये। यानंतर एक मोठी बातमी आहे। गेल्या वर्षी झालेल्या राज्यातल्या सत्तांतर नाट्याची 2019 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने राज्यात मी पहिल्यांदा बंडखोरी केल्याचा दावा विद्यमान सरकारमधले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलाय। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तसंच मविया सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी स्वतः 150 बैठका घेऊन आमदारांचं मन वळवल्याचा गौप्यस्फोटही तानाजी सावंत यांनी केला। तसंच जनतेच्या कौलाकडे पाठ वळवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मातोश्रीवर जाऊन हात दाखवणारा मी पहिला होतो असंही तानाजी सावंत म्हणाले। त्यामुळे डॉक्टर तानाजी सावंतांच्या या दाव्यानं पुन्हा एकदा सत्तांतर नाट्याला नवं वळण मिळालंय। 30 डिसेंबर 2019 ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। 3 जानेवारीच्या दरम्यान सुजय सिंगजी ठाकूर साहेब, मी स्वतः देवेंद्रजी फडणवीसच्या आदेशानं तमाम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बंडखोरी करून धाराशिवची जिल्हा परिषद शिवसेना बीजेपीची जे ह्या 12.5 कोटी जनतेनं मॅनेट दिलं होतं ती सुरुवात ह्या ठिकाणून केलेली आहे। वस्तुस्थिती आहे।
वेळेसच हे बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. तेवढ्या पुरतं थांबलेलं नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथम जर कोणी गेला असेल त्या मातोश्रीवर आणि हात करून सांगणार होता की परत ह्या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उठवल्याशिवाय हा तानाजी सावंत गप्प बसणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्या मीटिंग होत होत्या. आमच्या आत्ताचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि माझ्या जवळपास त्या 2 वर्षामध्ये 100 ते 150 मीटिंग झालेल्या होत्या. माझे मराठवाड्यातले आमदार असतील, माझे विदर्भातले आमदार असतील, माझे पश्चिम महाराष्ट्रातले आमदार असतील, प्रत्येकाचं मी काउन्सिलिंग करत होतो. आणि हे सांगून करत होतो, असा झाकून करत नव्हतो, उघड मात्याने करत होतो. आले कधी शिवसेने, त्याच्या शिवसेनेचे संबंध काय? हा, हे लवंड इकडे तिकडे फिरत असतात, सोडून द्या. हे लोक ज्या पद्धतीनं बोलत होते की आम्हाला उद्धवजी ठाकरे साहेब भेटत नाही, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला अजितदादा राष्ट्रवादी अशा पद्धतीनं त्रास देत आहे, मला वाटतं हे सगळ्या पोकळ गप्पा हे लोक मारत होते. यांच्या मनातच दुहीचं बीज, गद्दारीचं बीज आधीपासूनच पेरलेलं होतं. आणि म्हणून तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री या महाराष्ट्राचे, त्यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट होतंय की यांनी ठरवलेलं होतं यांना गद्दारी करायची होती. आता जे कारणं देतात, उद्धवजी भेटत नाही, उद्धवजी निधी देत नाही, अजितदादा असं बोलतात, ह्या सगळ्या बकवास होत्या. आपला आत्मा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे. आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नये हे सातत्याने आमदार म्हणतच होते की तानाजी सावंत तेच सांगतायत. आणि असं वाटणारे आमदार वारंवार उद्धवजींनाही सांगत होते, पण स्वतःची खुर्ची प्रिय, विचारधारा गेली तेल लावत असे उद्धवजी वागले. आणि जे विचारधारेला एकत्र जोडून राहिले ते एकनाथजींना वारंवार सांगत होते, तुम्ही उद्धवजींना हे समजवा. तर तानाजी सावंत जे म्हणाले ते सत्य आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून मवियामध्ये मतभेदाची ठिणगी पडली आहे. पवारांनी बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षानं पाठ फिरवली आहे. या बैठकीत पवारांनीही जर भाजप विरोधात आघाडी उभी करायची असेल तर मतभेद असणारे मुद्दे बाजूला सारले पाहिजेत असं मत व्यक्त केलं. त्याला बैठकीत हजर असलेल्या राहुल गांधींनीही सहमती दर्शवल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं. राहुल गांधी सातत्यानं सावरकरांवर करत असलेल्या टीकेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांची महाराष्ट्रात कोंडी झाली आहे. आणि आता बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे यापुढे राहुल गांधी सावरकरांविरोधात बोलणं बंद करणार की पुन्हा त्यांच्या माफीनाम्यावरून डिवचत राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. वीर सावरकर हे एक महान देशभक्त होते, ते एक महान क्रांतिकारक होते, ते एक महान समाजसुधारक होते. आणि शिवसेनेला, आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्याविषयी कायम आदर आहे. त्याच्यामुळे आम्हाला या ढोंग्यांनी वीर सावरकर सांगण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगतोय आणि जगलोय. सावरकरांच्या बद्दल काय भूमिका आहे ती परवा मालेगावला सांगितलेली. आमची वेगवेगळ्या लोकांच्या, आपण या राष्ट्रवादीला सगळ्या महापुरुषांच्या बद्दल आदर आहे. आपण नेहमी सन्मान, आदर अशीच भावना ठेवली पाहिजे. काँग्रेसची भूमिका मांडावी. आपण आपल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातो, हीच आपली सर्व धर्म समभाव, हीच आपली भूमिका आहे. एक तर गोष्ट स्पष्ट आहे, सावरकरांनी माफी मागितली होती, माफीपत्र लिहिली होती, हे तर रेकॉर्डवरती आहे. त्यामुळे राहुल गांधी म्हणली की त्यांनी माफी मागितली होती, मी तशी माफी मागणार नाही. यात राहुल गांधीचं काही चुकलंय असं म्हणता येत नाही. सावरकरांनी माफी मागितली ती त्यांनी मागावी की नाही यासंबंधी बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. एका बाजूला सोबत राहायचं आणि नंतर मग अशा प्रकारे परस्पर विरोधी विधानं करत राहायचं, याच्यामुळे काही शक्ती एकवटली जाणार नाही हे आघाडीच्या नेत्यांनी समजलं पाहिजे. दुहेरी निष्ठा ठेवून काही चालत नाही, हा एक भाग आहे. आता कोणाची निष्ठा कोणाकडे हे ज्याचं तरी ठरवावं, मग ती निष्ठा असेल मग त्याप्रमाणे वागलं पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच दुमत असल्याचं बघायला मिळतंय. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत काही खासदारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा टाळण्याचं नमूद केल्याचं सूत्रांकडून कळतंय. सावरकरांच्या मुद्द्यावरून पक्षाचं नुकसान होत आहे असा मुद्दा काही खासदारांनी उपस्थित केला. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये सध्या दुमत असल्याचं दिसतंय.
राहुल गांधी राजकीय फायद्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात विधान करत असल्याचा आरोप रणजित सावरकरांनी केलाय. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेली टीका अयोग्य आहे. तर सावरकर आमचेच ही संजय राऊतांची भूमिका चूक असल्याचं रणजित सावरकर म्हणाले. तसंच ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते अपमान करणाऱ्यांवर कारवाई का करू शकले नाहीत? ते करू शकले असते, मात्र त्यांनी केलं नाही. तर अपमान होताना जे लढतात तेच खरे सावरकरवादी आहेत असं म्हणत रणजित सावरकरांनी ठाकरेंना टोला लगावला. सावरकरांच्यावर जी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझं असं स्पष्ट मत आहे की सावरकरांचा वापर राहुल गांधी हे त्यांच्या राजनीतीकरता करतायत. इतकंच नाही तर सावरकर हे हिंदुत्ववादाचे प्रणेते आहेत. त्यांना विरोध केला तर मुसलमान आपल्या पाठीशी उभे राहतील अशा दृष्टीने ते मुस्लिम पोलरायझेशनचा पण प्रयत्न करत आहेत आणि एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशा प्रकारे उपयोग होणे अत्यंत गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतली आहे की आम्ही अपमान सहन करणार नाही ही स्वागतार्ह असली तरी ते स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र काँग्रेसचं मुखपत्र असलेलं शिदोरी या मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत, अश्लील भाषेत सावरकरांवर टीका करणारे लेख झाले. तेव्हा मी त्यांना एक पत्र लिहून मागणी केली होती. त्यांची भेटही घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मला भेट तर दिली नाहीच, पण माझ्या पत्रालाही उत्तर दिलं नाही. ते मुख्यमंत्री असताना बदनामीची कारवाई ते करू शकले असते. आज जे कोणी सावरकरांचा अपमान होताना जे लढायला पुढे येत आहेत ती खरे सावरकरवादी असं माझं स्पष्ट मत आहे. आजच संजय राऊत यांनी सांगितलं की गद्दारांना सावरकरांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. माझ्या दृष्टीने एक विशेष असा अगदी सरळ आहे की बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा मिळवून देण्याला खूप प्रयत्न केले. बाळासाहेबांना खूप आदर होता आणि बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरला जोडेमारो आंदोलनही केलं. तर बाळासाहेबांसारखा कर्तृत्ववान व्यक्तीचा वारसा घेत त्यांचं नाव सांगत सावरकर केवळ आमचेच आहेत असा जो आज त्यांनी जो स्टँड घेतलाय तो अत्यंत दुर्दैवी आहे. अभिनेते शरद पोंक्षेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यात सरकार सावरकर यात्रा काढणार आहे. राहुल गांधी आणि त्यांची टीमनं झोपेचं सोंग घेतलेलं असल्याचा घणाघात त्यांनी केला. राहुल गांधींचा अजेंडा हिंदुत्व बदनाम करण्याचा असल्याची टीका त्यांनी केली आहे. राहुल गांधींना हिंदू या शब्दाची दहशत झाली असल्यानं ते काही बरळत असल्याचं पोंक्षे म्हणाले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका 2 दिवसांपूर्वी घेतली ती 2.5 वर्षांपूर्वी घेतली असती तर परिस्थिती वेगळी असती असंही ते म्हणाले. ही सगळी झोपेची सोंग घेतलेली माणसं आहेत. राहुल गांधी आणि सगळी जी टीम आहे त्यांची ती सगळी झोपेची सोंग घेतलेली लोक आहेत. त्यांना तुम्ही कितीही जागा करायचा प्रयत्न केला, त्यांना कितीही पुरावे दिले, त्यांना कितीही कागदपत्र दिली तरी त्यांचा अजेंडाच आहे की हिंदुत्व बदनाम कसं करायचं आणि जे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांच्यावर चिखलफेक कशी करायची हा त्यांच्या आयुष्याचा अजेंडा आहे. हिंदू ह्या शब्दाचीच दहशत आहे आणि त्या दहशतीतून हे वेड्यासारखं मूर्खासारखं बरळणं चालू आहे. आणि पण असं पण असतं ना की काय होतं, 100 माणसं सातत्याने खोटं रेटून बोलत राहिली तर पुढच्या पिढ्यांना ते खोटंच खरं आहे की काय असं वाटायला लागतं. म्हणून यांना वारंवार उत्तर देणं फार गरजेचं आहे. मी 7x11च्या कोठडीमध्ये राहून शून्य उपयोगी पडण्यापेक्षा मी जर का या दयेच्या अर्जावर सही करून बाहेर पडलो, सगळ्या अटी मान्य केल्या आणि मी बाहेर आलो, मुक्त झालो, तर मी समाजासाठी बरंच काही करू शकेन आणि ते करून दाखवलं. जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे राहुल, कसलं त्यांनी काय केलं हो देशासाठी. हो ज्याला लोकसभेमध्ये नीट कसं बसावं, कसं बोलावं हेही ज्यांना जी सुचिरभूतता असते ती त्यांना कळत नाही. ते काही बडबडत असतात, मध्येच पेंगतात, मध्येच जाऊन मध्यंतरी एकदा त्या काय पंतप्रधानांना जाऊन मिठीच मारून काय आले, मध्ये डोळे काय मारतात आणि कुठल्या लेवलला आहे तो. यांना आपण निवडून देतो. नाहीतर ह्याच्या आधी जे मुख्यमंत्री होते त्यांच्या बरोबरच बसले होते ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये. त्याही 2.5 वर्षामध्ये असंख्य वेळेला राहुल गांधींनी सावरकरांवरती गलिच्छ टीका केलेली आहे, गलिच्छ प्रकारे बोललेले आहेत. त्यावेळेला त्यांनी कधी तोंड उघडलं नाही. ह्याच्याबद्दल मला खूप दुर्दैव, म्हणजे मला दुःख होतं.
की इतकं कसं काय माणसं सत्तेसाठी आपली सगळी तत्वच मूळ तत्वांनाच बगल देऊ शकतात. मुंबई महानगरपालिकेच्या कॅग चौकशी अहवालावरून भाजपनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. कॅग अहवालाच्या आधारे या भ्रष्टाचाराची SIT चौकशी करा अशी मागणी भाजपनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यांना एक निवेदन दिलंय. कट कमिशनद्वारे पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. शहात्तर कामांच्या ऑडिटमधनं 8,485 कोटीचा भ्रष्टाचार घोटाळा झाल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि त्यामुळे 8,485 कोटीचा भ्रष्टाचार घोटाळा, कट कमिशन कसाईचा गोरखधंदा याची फौजदारी दंडसंहिता अंतर्गत म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली SIT स्थापन करून चौकशी करावी. शिंदे ठाकरे गटातील वाद काही थांबता थांबत नसून एकमेकांवर सतत टीका सुरू आहे. दरम्यान अशाच एका टीकेवरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी ही तक्रार दिली आहे. तसंच पोलिसांमध्ये सुद्धा रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिरसाटांविरोधात आंदोलन केले. मंदाकिनी खडसेंसह जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकांवर येत्या 2 ते 3 दिवसात गुन्हा दाखल होईल असं मोठं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. यावेळी गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवरही भ्रष्टाचाराचा आरोप केला. मागील कार्यकाळात जिल्हा दूध संघात विविध प्रकारचे अपहार करून 5.5 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला. संपूर्ण ऑडिट अहवालात हा अपहार समोर आला असून येत्या 2 ते 3 दिवसात अपहार करणाऱ्यांची रक्कम भरली नाही तर गुन्हा दाखल करू असा इशारा दिलाय. सगळ्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे. ऑडिट रिपोर्ट आमच्या समोर आलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये मी त्या बैठकीला नव्हतो, इथे पक्षाची बैठक असल्यामुळे, पण आमचे अध्यक्ष चेअरमन मंगेश चव्हाण आमदार हे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी सगळ्या सदस्यांना, जे माजी सदस्य आहेत ते याही बॉडीमध्ये, त्यांना या कल्पना दिलेल्या आहेत की हे बघा, हे सगळं असं झालेलं आहे आणि हे पैसे तुम्ही लवकर भरा, अन्यथा तुमच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल. आणि मला वाटतं 2-3 दिवसामध्ये ती कारवाई आता नाईलाज असतो आम्हाला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ठाण्याच्या पाचपाखाडीमध्ये एका रोड रोमिओला नागरिकांनी चांगला चोप दिलाय. हा तरुण एका तरुणीचा पाठलाग करत होता. घाबरलेल्या स्थितीत ही तरुणी तिच्या ऑफिसमध्ये पोहोचली तर हा रोड रोमिओ तिचा पाठलाग करत ऑफिसपर्यंत पोहोचला. तरुणीनं आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या दुकानातली मंडळी जमली आणि या तरुणाला लाथाबुक्क्यांनी चांगलाच प्रसाद दिला. यानंतर या तरुणाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुरोगामी राज्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या महाराष्ट्रात आदिवासी रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी खुद्द आरोग्य यंत्रणेला भोंदूबाबा मांत्रिकांची मदत घ्यावी लागते. एक जीव लाख मोलाचा असून प्रत्येक रुग्णाला वाचवण्यासाठी आरोग्य खात्याला मेळघाटात थेट मांत्रिकाच्या दारी जावं लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मांत्रिकाला या भागात भूमिका असं म्हटलं जातं. आता रुग्णांना रुग्णालयात रेफर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी मंगळवारपासून 2 दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन धारणी आणि चिखलदरा तालुक्यात करण्यात आलं. रुग्ण कल्याण समितीच्या वतीनं भूमिकांना एका रुग्णापोटी 100 रुपये मानधन दिलं जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की आदिवासी बांधव हे रुग्णालयामध्ये न येता अशा भूमिकांकडे जातात आणि त्यांच्याकडून उपचार करून घेण्याचा ते प्रयत्न करतात, पण त्याच्यामुळे त्यांचा अनेकदा जीवसुद्धा धोक्यात येतो. जो पगडा आत्तापर्यंत अंधश्रद्धेचा त्यांच्यावरती राहिलेला आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाणं ते टाळत असतात आणि त्यांना हॉस्पिटलपर्यंत आणण्यासाठी आता आरोग्य विभागानं अशा भूमिकांना, मांत्रिकांनाच मानधन देऊन त्यांना हॉस्पिटलपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मेळघाटमध्ये अंदाजित 600च्या आसपास भूमिका आणि पडियाल आहेत जे सध्या कार्यरत आहेत. सध्या आरोग्य विभागाने एक मोहीम राबवण्यात येत आहे. पहिली गोष्ट की
या लोकांचं प्रशिक्षण आम्ही घेत आहोत. पावसाळा जेव्हा चालू होतो जून ते नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत इथे सगळ्यात जास्त बालमृत्यू होतात आणि इथे काय होतं की जेव्हा अर्ली रेफरल जे राहतात बाळाला किंवा माताला डायग्नोसिस केल्यानंतर पहिलं रेफरल जे राहतात ते भूंकाकडे राहतात. तिथे 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस त्यांच्याकडे राहतात. तर या लोकांना ट्रेनिंग आपण घेत आहोत. महाराष्ट्र शासनाने मेळघाट परिसरातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या परिसरातील भूमिका मांत्रिक परिहार मानधन देण्याची योजना आणलेली आहे. शासनाचे या एवढ्या उशिरा का होईना निर्णय घेतल्याचे आम्ही स्वागतच करतो. शासनाने आमचे शैक्षणिक आरोग्य व इतर कर्मचारी यांच्याकडून या योजना आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील ह्याकडे कठोरतेने लक्ष देण्याची गरज आहे. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये बोगस डॉक्टरचा प्रताप समोर आला. या डॉक्टरनं अनेक महिलांच्या अश्लील चित्रफित तयार केल्या. निनावी पत्रांमधून या प्रकाराला बाचा फुटली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महिला तपासणीसाठी आल्यानंतर या बोगस डॉक्टरनं हे कारनामे केले. डॉक्टरचा लॅपटॉप दुरुस्तीला दिल्यानंतर त्यातून या क्लिप बाहेर आल्या. या प्रकरणी तक्रार द्यायला कुणी पुढे आलेलं नाहीये. मात्र काही निनावी पत्रांमधून हा प्रकार समोर आला. आरोपी डॉक्टरवर कडक कारवाईची मागणी आता होऊ लागली आहे. ह्या गोष्टीचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो. निषेध करून आम्ही आज SP साहेबांना निवेदन देखील दिलेलं आहे शिवसेना महिला आघाडीकडनं. त्या डॉक्टरवर लवकरात लवकर कारवाई व्हावी, नाहीतर आम्ही सर्व महिला आघाडी ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करू. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातल्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन एका व्यक्तीनं पोलीस कंट्रोल रूमला केला. रात्री 2च्या सुमारास हा फोन करण्यात आला. त्यानंतर फडणवीसांच्या घरी बॉम्बशोधक पथक दाखल झालं, तर पोलिसांची सुरक्षा सुद्धा वाढवली गेली. हा फोन नागपूरच्या कन्हान भागातून आला होता. घरातली वीज गेल्याच्या रागातून या व्यक्तीनं हा फोन केल्याची माहिती मिळते. या व्यक्तीला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील धरमपेठ निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचा एक फोन रात्री नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला होता. हा फोन रात्री साधारण 2च्या आसपास आला होता आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची माहिती जी आहे ती कंट्रोल रूमला दिली होती. ही प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे जे आहे ते रात्रीच जे आहे ते पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक आणि या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याची जी आहे ती सुरक्षा वाढविण्यात आली होती. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हा व्यक्ती कन्हानमधील राहणारा असून त्याच्या घरची लाईन गेल्यामुळे संतापून त्याने अशा पद्धतीचा जो आहे तो फोन केल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे. काल रात्री जे आहे ते इथे बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली होती, मात्र कुठलेही धोकादायक वस्तू आढळून आली नाही. रात्रीच्या वेळी जे आहे ते या बंगल्याचा जो आहे तो बंदोबस्त देखील वाढविण्यात आला होता. आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जे आहे ते सुटकेचा निश्वास त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी संतापाच्या भरात हा फोन केला असल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती जी आहे ती आता समोर येत आणि नागपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा इथून पुढे सविस्तर तपास करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. एका फोन कॉल आला होता, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून कोणताही आपत्तीजनक घटना घडू शकत होता अशा शक्यता वाटत नाही, तरी पण चौकशी सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथाचा ताबा नागपूर पोलिसांना मिळालाय. तो बेळगावच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गडकरींच्या कार्यालयामध्ये 21 मार्चला लागोपाठ 3 कॉल आले. दरम्यान नितीन गडकरींना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. नाशिकच्या सातपूर परिसरात केक घेण्याच्या वादातून दुकान मालक याच्यावर कोयत्यानं हल्ला करणाऱ्या संशयितांची सातपूर परिसरामध्ये धिंड काढण्यात आली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास 7 ते 8 युवकांनी केक घेण्याच्या वादात बेकरी चालक अनिकेत जाधव यांच्याशी हुज्जत घालत युवकांनी कोयत्यानं आणि दगडानं हल्ला केला. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बेकरीचे मालक अनिकेत जाधव यांनी सातपूर पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 6 जणांना अटक करून त्यांची सातपूर परिसरातून कोयता गँगची धिंड काढली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि गँगस्टर छोटा शकीलला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईच्या विशेष न्यायालयात दिली आहे. दाऊद आणि शकीलचे कायदेशीर प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती NIAने दिली आहे. गेल्या वर्षी छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबूबकर शेख उर्फ भाईजान आणि शब्बीरला NIAने मुंबईतून अटक केली. तपासात शब्बीर आणि आरिफनं अनेक धक्कादायक खुलासे केले. या दोघांनी दाऊदसाठी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केली असून हा पैसा दहशतवादी कारवायांसाठी पाठवल्याचा आरोप आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला वाढदिवस आहे. मात्र त्यांच्या वाढदिवसाच्या आधीच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमांना सुरुवात केली आहे. यासाठी गौतमी पाटीलचा खास शो ठेवण्यात आला. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातल्या कुडाळ इथल्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. सर्व पब्लिक बाबांसाठी हात उभा. सगळ्यांचं लक्ष फक्त एकच आहे, सबसे कातील. तुमचं आताच्या याच्यामध्ये माझ्याकडे लक्ष कमी आहे. एवढंच सांगेन की जावली माझी माऊली आणि किती जावली माझी माऊली, तिची माझ्यावर प्रेमाची सावली आणि कायम ही सावली तुमच्या सर्वांच्या रूपानं माझ्यावर राहावी. पुण्यात राजकीय वाद काही नवे नाहीये. त्या वादात आता नव्या वादाची भर पडली आहे. नदी सुधार प्रकल्पाला मनसेने विरोध केला. प्रकल्पांतर्गत तब्बल 6000 झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरणवाद्यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी यावर चर्चेची तयारी दर्शवली आहे. मुळामुठेच्या काठावर आता नवा संघर्ष सुरू झालाय. राज ठाकरे पुण्यात असताना वसंत मोरे यांनी हा नदी सुधार प्रकल्प त्याबद्दल अधिक माहिती दिली. राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भातली अधिक माहिती सविस्तर मागवून घेतली. नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या पहिल्या 2 टप्प्यातल्या कामांसाठी तब्बल 6000 पेक्षा अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीत अडथळा ठरणारी 3249 झाडं पूर्णपणे काढली जाणार आहेत. तर 2813 वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं वृक्ष संवर्धन समितीसमोर मंजुरीसाठी ठेवलाय. झाडांच्या या कत्तलीमुळे या प्रकल्पाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आधीच विरोध केलाय. तर आता मनसेनं सुद्धा विरोधाचा सूर आळवला आहे. पुणे शहरातील नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत जी 6000 झाडं तोडली जाणार आहेत, त्याच्यामध्ये आमचे पर्यावरण सेनेचे शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जी माहिती आम्ही निवेदन मान्य आयुक्तांना दिलं आहे, त्या संदर्भामध्ये सुद्धा राजसाहेबांना मी आता त्या झाडांच्या बाबतीमध्ये सांगितलं की 6000 झाडांची कत्तल होणार आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना मेलसुद्धा केला आणि त्याच्यातनं त्यांच्याकडनं रिप्लायसुद्धा येतोय. प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाची सरकारनं दखल घेतली आहे. या संदर्भात बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय. उद्याच मी एकूण महानगरपालिकेशी जोडलेल्या आणि प्रामुख्याने अशा मोठ्या प्रोजेक्टच्या आढाव्यांच्या दृष्टीने जवळजवळ 6 बैठका लावल्या आहेत. त्यात मेट्रो आहे, त्याच्यामध्ये हा नदीच्या काठावरचा जो सुशोभीकरणाचा प्रोजेक्ट आहे. त्या बैठकीच्या वेळेला मी तुम्ही म्हटलेल्या माहितीच्या आधारे आढावा घेतो. 200 पेक्षा जास्त वृक्ष तोडायचे असतील तर त्यासाठी राज्य सरकारच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. इथे 6000 वृक्षांवर टांगती तलवार असल्यानं राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्तानं शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी हास्य कलाकार गौरव मोरे आणि गायक सुदेश भोसले यांच्यासोबत 1 2 4 आणि मै हू डॉन या गाण्यावर ताल धरला. सुजय विखे यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला आणि त्यांना दाद दिली.
एरवी मानवी वस्तीत जंगली जनावरं आली की नागरिकांमध्ये भीती असते, पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणमध्ये मानव आणि प्राण्यांचं एक अनोखं नातं पाहायला मिळतं। पैठणच्या राजापूर गावात एक वानर चक्क आराम करण्यासाठी एका रुग्णालयात यायचं। तहान भुकेनं व्याकुळ वानर गावात आलं की गावकरी त्याला मायेनं कुरवाळायचे आणि खायला द्यायचे। त्यानंतर हे वानर रुग्णालयातल्या बेडवर खुशाल आराम करायचं आणि काही वेळानं निघून जायचं। मागचे 15 दिवस हा सिलसिला सुरू होता। गावकरी मंडळींना आणि वानरालाही एकमेकांचा लळा लागला। अखेर आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वानराला वेरूळच्या जंगलात सोडलं। काय झोपुराला चल ना ते वानर हे माझ्याकडे 10 ते 12 दिवसापासून ये जा करायचं आणि 1 तास आराम करून त्यांनी निघून जायचं। कुठल्याही पेशंटला काही त्रास नाही दिला। प्रत्येक पेशंट जवळ जाणं, त्याच्याजवळ जाऊन बसणं, 10-5 मिनिट बसलं की निघून जायचं, दुसऱ्या पेशंटकडे जायचं आणि 1 तास बसून ते निघून जायचं। एक वानर राजापूर येथे गायकवाड हॉस्पिटलमध्ये बेडवरती बसलेले बघितले व त्याला मी असे चल ये आणि चल माझ्याकडे म्हणताच तर वानर माझ्या खांद्यावरती येऊन बसले असता मी त्या वानराला घेऊन सरकारी वाहनापर्यंत गेलो व त्या सरकारी वाहनामध्ये त्या वानराला बसून त्याला वेरूळ येथे अशाच प्रकारचे वानर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याला सोडून देण्यात आले। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। MSRDCनं 1 एप्रिलपासून पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरच्या टोलमध्ये 18% वाढ करण्याचा निर्णय जाहीर केलाय। कारसाठी सध्याचा एकेरी टोल 270 रुपये असताना वाढीनंतर तो 316 रुपये होईल। बसचा टोल 797 रुपयांवरून 940 रुपयांवर जाईल। या टोल वाढीमुळे खासगी कॅब आणि बस चालकही त्यांचे भाडे वाढवणार असल्याचं कळतंय। त्यामुळे या टोल वाढीचा फटका प्रवाशांना बसणार आहे। आपण एक नजर टाकूया टोलमध्ये वाढ झाल्यानंतर टोलचा हा आकडा कितीवर जातोय बघा। सध्या 1 एप्रिलपासून नवे दर लागू होणार असं कळतंय। सध्या कारसाठी 270 रुपये एकेरी टोल आहे। दरवाढीनंतर तो टोल 316 रुपये होईल। बसचा टोल 797 रुपये, दरवाढीनंतर 940 होईल। तिला काय म्हणायचं ना रडल ती बिचारी येतोय का ऑडिओ चेक मी आहे ना तू नको रडू सर 18% टोल वाढ जी आहे ती झालेली आहे कसा फटका बसणार आहे या सगळ्या व्यावसायिकांना आणि किती तोटा सहन करायला लागणार आहे? नमस्कार, मी पुणे बस अँड कार ओनर असोसिएशनचा अध्यक्ष राजन जुनोणे माहिती सांगतो आहे की ह्या शासनाने जे आत्ता एक्सप्रेसवेचे टोल जे वाढवले आहेत ते ऑलरेडी एवढे महाग आहेत की ते आपण उदाहरणार्थ एखादी बस जर पुणे मुंबई जाऊन यायची असेल तर साधारण 2200 रुपये टोल लागतो आहे सध्याच्या दिवसात। आता तो 18% त्यात जर वाढ झाली तर तो साधारण 2400 ते 2500 रुपयाला जाईल तो। तर हा भुर्दंड प्रवाशांना खूप महागात पडणार आहे आणि तसंच हा व्यावसायिकांना पण डिमोटिवेट करणार आहे, कारण की आत्ता कोरोनानंतर जस्ट आत्ता 1-6 महिन्यात उद्योग थोडेसे चांगल्या परिस्थिती यायची सुरुवात झाली असताना हा महागाईचा फटका हा व्यावसायिकांना खूप त्रासदायक ठरणार आहे। बरं, हे शासनाने आमचे टॅक्सेस पण खूप हेवी आहेत। खाजगी प्रवासी टुरिस्ट गाड्या, बसेस हे करोडो रुपये शासनाला टॅक्स भरतात। आता पुणे जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुणे जिल्ह्यातनं जवळपास 1000 ते 800 कोटी रुपये शासनाला रेव्हेन्यू जातो टॅक्सच्या रूपाने आणि टोलच्या रूपाने, तर ती संख्या आपल्या सर्वांना माहिती आहे की लाखो कोटीमध्ये आहे। तर हे एक प्रकारची जनतेची व व्यावसायिकांना एक लूट आम्ही समजतो की याला आम्ही पूर्ण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे EPFOनं आपल्या 6 कोटी खातेधारकांना मोठी भेट दिली आहे। EPFOनं EPFमधील ठेवींवरच्या व्याजदरात वाढ केली आहे। म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आता PF खातेदाराला 8.15% दरानं व्याज मिळणार आहे। यापूर्वी मार्चमध्ये 2021-22 साठी EPFवरचं व्याज हे 8.1 या निचांकी पातळीवर घसरलं होतं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं बैठकीत व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला। 1 एप्रिलपासून औषधांच्या किमती वाढणार आहेत। पेन किलर, अँटी इफेक्टिव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांचे दर हे वाढणार आहेत।
केंद्र सरकारनं औषध कंपन्यांना वार्षिक घाऊक किंमत निर्देशांकातील बदलानुसार वाढ करायला परवानगी देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय, ज्यामुळे आता औषधांचे दर वाढतील. लोणावळ्यातल्या कार्ला एकविरा मंदिर परिसरात यात्रेच्या निमित्तानं आकर्षक सजावट करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या वतीनं ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी 1,500 किलो देशी विदेशी रंगीबेरंगी फुलं वापरली असून शेकडो कारागिरांनी मेहनत घेतली आहे. कार्ला गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेकरिता हजारो भाविक कार्ल्यात दाखल झाले. कार्ला गडावर एकविराच्या चैत्री यात्रेला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आता इथं भाविक भक्त कार्ला गडावर आता दाखल झालेले आहेत. आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे गर्दी केलेली आहे. आज कमीत कमी 3 ते 4 लाख भाविक येण्याची शक्यता धरूनच आता मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आपण पाहू शकता हा पायथा मंदिर आहे. या पायथा मंदिराच्या इथंच आता भाविकांनी गर्दी करत आहेत. भाविके आता एकविरेच्या दर्शनाला जात आहे. कालच देवघरातून काळभैरवनाथ महाराजांची म्हणजे एकविराच्या भावाची जी पालखी आहे, कालच त्या पालखी तिथून हल्लेली आहे. आज सायंकाळी 4 नंतर ती पालखी एकविरा गडावर येणार आहे. त्यानंतर ह्या भाऊ बहिणीची आता त्या भेट झाल्यानंतरच हा पालखी जो सोहळा आहे तो पार पडणार आहे. ह्या पालखी सोहळ्यासाठी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून आगरी, कोळी किंवा सिकेपी जे भाविक भक्त आहेत ते या कार्ला एकविरा गडावर दाखल होत आहे. गणेश जोडम, न्यूज 18 लोकमत, कार्ला. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.